सगळ्यांना नमस्कार. परत एकदा बड्डे गार्डन आणि जिल्हा परिषद प्रांगणामध्ये सगळ्यांचा सरचे स्वागत करतो. मी अकबर शेख, आप्पासाहेब मित्र परिवार व कृती समितीकडून आज आम्ही एक वेगळ्या व्यक्तीचा आणि नेहमी आपल्या जोखणीमधनं लेण्याच्या जोखणीमध्ये लोकांना चांगला न्याय मिळवून देणारे आमचे छोटेसे बंधू पत्रकार गिरीश सरांचा आज वाढदिवस आहे. आजचे कार्यक्रमचे अध्यक्ष आप्पासाहेब मित्र परिवार व कृती समितीचे उपाध्यक्ष त्यांनी अध्यक्ष स्वीकारतील आणि त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त करतील. सर्वांना नमस्कार. मी आप्पासाहेब लंगोटे, तिसरे हक मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच कृती समिती पत्रकार संघटना उपाध्यक्ष. आज आमचे स्नेहमित्र गिरीशजी गोष्टी साहेब यांनी स्वरांजली न्यूज चॅनलचे पत्रकार आहेत. तसेच 2-3 चॅनलमध्ये त्यांनी काम करतात, निवेदनाचं काम करतात. त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्ताने आपण त्यांना या ठिकाणी निमंत्रित करून वाढदिवस साजरा करत आहे. तरी मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब आणि नाना पटोले आणि जय हो त्यांचा पूर्ण मान सन्मान करा. तो नाना ठीक आहे, शाल घ्या, तुम्ही शाल घाला. कार्यक्रमचे अध्यक्ष आप्पासाहेब तर त्यांचं मार्गदर्शन झालेलं आहे. यानंतर फार दिवस त्याला गॅप पडलेला आहे. मग ते व्यक्ती आमच्यापासून दुरावलं असल्यासारखं वाटत होतं. असं मी एक व्यक्तीला आमंत्रण करतो, त्या व्यक्तीचं नाव घेण्यास सगळ्यांनी टाळी मारावं आणि आम्ही त्यांच्या जोरात स्वागत पण करू, त्यांनी मनोगत व्यक्त करावं असं मी शिवनेऱ्याचे संपादक शिराळकर साहेबांना रिक्वेस्ट करतो. त्यांनी 2 मिनिट मनोगत व्यक्त करा. आदरणीय गोस्की सर यांचा आज वाढदिवस आहे आणि सर्वप्रथम आप्पाश्री मित्र परिवार आणि आपण बड्डे गार्डनचे सर्व मित्र परिवार यांच्या वतीने गोस्की साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. त्यांच्या आयुष्यामध्ये, पुढील आयुष्यामध्ये असंच आनंदी सुखसमृद्धीचं निरोगी आयुष्य जावं आणि वृत्तपत्र, मीडिया चॅनल या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या नाव तर आहेच, त्यांचं गोस्की नाव फेमसच आहे, पण त्यांच्या कार्याचा अजूनही मराठीचा ठसा उमटावा अशी आमची अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी माझा काय गॅप नाही, काय नाही. फक्त कसं आहे, सर्व हे वृक्ष लावलेलं आहे, त्या वृक्षाचं फळं आपण सर्वांनी सावली, फळं, सगळा आनंद सगळ्यांनी घेतला पाहिजे असं मी सुचवून पुन्हा एकदा गोस्की सरांना आप्पाश्री मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देऊन 2 मिनिटं शुभेच्छा देऊन थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाल घाला पहिला. नंतर सर आपण पुढे या वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. आमच्या वतीनं धन्यवाद. आज या ठिकाणी आप्पासाहेब मित्र परिवार, पत्रकार कृती समिती, माहिती अधिकार कार्यकर्ते व भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांच्या वतीनं आज गिरीश गोष्टी सरांचा या ठिकाणी वाढदिवस आयोजित केलेला आहे. जिल्हा परिषद परिसर व या गार्डन मध्ये नेहमीप्रमाणे या गिरीश सरांचा सुद्धा या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. या वाढदिवसाला आप्पासाहेब लंगोटे, शिराळकर, नंदरगी, जयहोचे संपादक व शिवपत्रचे इक्बाल शेख व सर्व उपस्थित पत्रकार बांधव यांनी
गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवाराच्या वतीनं व पत्रकार कृती समिती व सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जो पत्रकार बांधव आहे ते सगळ्याच्या बातम्या सगळ्याच्या अडचणी ऐकून घेऊन आपल्या माध्यमातून सर्व शहराच्या व जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आपल्या माध्यमातून ही बातमीपत्र आपल्या त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करत असतो. पत्रकार ही अनेक लोकांना पत्रकार कसा असतो ते हे बरेच लोकांना माहिती नाही. पत्रकार म्हणजे तोड्या माड्या करणारा पत्रकार, अशी जी सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे वातावरण निर्माण केलेलं होतं, स्वतःला मी ह्यात लॅकिंग असं जे समजणारे लोक होते, ह्या कार्यक्रमामुळे आपण त्यांची जागा दाखवलेली आहे. परंतु पत्रकार आपला जीव धोक्यात घालून बातमी मागची बातमी एक बातमी छापली म्हणून त्याचा हे होत नाही, परंतु त्याच्या बातमी मागचं गुड काय आहे ही शोधण्याचं काम आम्ही साप्ताहिक किंवा चॅनलचे पत्रकार ही छोटे मोठे म्हणतात, परंतु ह्या सोशल मीडियाच्या आणि युट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्व देशभरामध्ये आपण ही जे काय चाललेलं देशामध्ये जगामध्ये राज्यामध्ये हे आपण इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही पत्रकार बांधव करत असतो. आज त्यांनी सुरांजली अजून 2-3 ठिकाणी त्यांनी जे काम करते बातमी प्रसारणचं काम ते चांगल्या पद्धतीनं काम करतात. त्यांचा चांगल्या पद्धतीनं त्या गोष्टीवरती अभ्यास आहे. अशा या पत्रकाराचा या ठिकाणी आप्पासाहेब मित्र परिवार कृती समितीच्या वतीनं सामाजिक संघटनेच्या वतीनं आपण यांचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा केलेला आहे. तरी अशा या पत्रकाराला आपण सर्वांनी मिळून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांना दीर्घ आयुष्य कसं लाभो, त्यांची आर्थिक भरभराटी हो, त्यांनी अनेक चांगल्या पद्धतीनं इतर बाकीच्या पत्रकाराला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करावं. जे नडलेले लोक आहेत, जे अडलेले आहेत आमचे नंदरगी, आणि त्यांनी म्हणजे बसल्यानंतर त्यांच्याकडे कच्चा कागद नसतो ना काय नसतं, बसलं की जसं टायपिंग होतं तशा पद्धतीने त्याने एखाद्याची म्हणजे माहिती एवढं टॅलेंट आहे त्याने. आपल्या पत्रकार संघटनेमध्ये अशी लोक आहेत की आपल्याला कुठलीही अडचण भासणार नाही. तरी ही संघटना नावारूपाला येण्यासाठी सर्व पत्रकारांनी आपण सगळं हे लावलेलं रोपटं आहे, ह्याला चांगल्या पद्धतीनं कसं ही रोपटं आपल्याला सांभाळायचं आहे. आपल्याकडे गिरीश सरासारखे पत्रकारात आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत. तरी मी माझं वाढत चाल 2 मिनिटाचं होतं, परंतु 2 मिनिटात काय कौतुक त्यांचं होणार नाही. कौतुकाची स्थाप त्यांच्या पाठीवर जे आपण त्यांच्यासोबत आपण राहिल्यानंतर अनेक चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करावं आणि त्यांचे हे आपल्यासाठी काम करण्यासाठी त्यांचं आरोग्य स्वास्थ्य लाभो एवढेच आज भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. विविध संघटनेच्या वतीनं आज एका कलाकाराचं, पत्रकाराचं आणि निवेदकाचं या ठिकाणी एक आगळा वेगळा सत्कार आणि सन्मान होत आहे. खरंच म्हणजे कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच वाटतं. सगळ्यांनी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे बर्थडे करतात, कॉलेजमध्ये का शाळेमध्ये किंवा गाडीवर असं उभारून असं केक कापतात. पण आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात त्या सहकाऱ्यांसोबत वाढदिवस साजरा करणे हे खूपच म्हणजे एकदम म्हणजे आगळ्य म्हणजे कुठं दिसायचंच नाही. तर आपल्या माध्यमातून आपल्या विविध ह्या संघटनेच्या माध्यमातून हा प्रयत्न खूपच म्हणजे कौतुकास्पद आहे. मी या सर्व संघटनांना आणि त्यांचे कोण अध्यक्ष त्यांना पण मी आभार व्यक्त करतो. आपलं सहकार्य आणि आपलं प्रेम आपलं असंच माझ्या पाठीशी आशीर्वाद राहो आणि मी पण माझं काय योगदान मी देत राहीन. मी पत्रकारितेचं काम करतो आणि तसंच माझा आवाज तुम्ही ऐकला असेल लोकप्रहारमध्ये, स्वरांजलीमध्ये आणि MH24 रतनजी सोनवणे त्यांचं असं 2-3 चॅनलमध्ये मी निवेदनाचं काम म्हणजे कमर्शियल असं मी करतो. काही काम असू द्या मला बोलवा, मी येतो नक्की. आपलं सहकार्य असं राहू द्या. सगळ्यांना मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. परिषदच्या प्रांगणामध्ये उपस्थित असणारे सर्व माझे लाडके पत्रकार, संपादक तसेच
सर्व हौशी पत्रकारांना एकत्रित आणणारे आमचे माननीय लंगोटे साहेब, करजोळे साहेब, विशेष करून अनिल शिराळकर साहेब, दैनिक शिवनेराचे संपादक, अकबरभाई मनमिळावू, सर्वांचे लाडके असणारे, आमचे नेहमी सूत्रसंचालन करणारे आणि किती महत्वाचं काम असेल तर ते सोडून आवर्जून ह्या आपल्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहतात. विशेष करून इक्बाल सर काशेगावहून येतात, मनियार साहेब आहेत, मुलानी साहेब आहेत, विशेष करून आपले असलम नगाफ आहेत, त्यानंतर सर्वज्ञांना इरफान महिंदरजी आणि सर्वांवर लक्ष ठेवून असणारे आमचे लाडके जे होचे संपादक विजयकुमार उघडे सर, त्यानंतर आज सर्वांना एका सूत्रामध्ये ठेवणारे आमचे नानासाहेब प्रक्षाळे, तसे अक्षय सत्कार मूर्ती, या सर्वांनी या शुभप्रसंगी उपस्थित राहिला, एकमेकांचे सन्मान आणि कौतुक केलात. म्हणून पत्रकार कृती समिती तसेच आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि यापुढील सर्व कारभार सर्व आपण एक सूत्राने करावा असं मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.